नमस्कार. मी श्री रामराव इंगोले हायस्कूल हातकणंगले येथील सौ गाडगे मॅडम तुमचे सेतू अभ्यासक्रमात स्वागत करीत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण दिवस 31-32 मधील सेतू अभ्यासक्रम जाणून घेऊया. तर या ठिकाणी क्षेत्र आहे श्रवण, वाचन, लेखन, त्याचप्रमाणे कौशल्य संकल्पना आहे विविध साहित्य प्रकाराचे समजपूर्वक वाचन करणे, मूल्यमापन करणे, चिकित्सक विचार करून स्वतंत्र व प्रभावी लेखन करता येणे. त्या ठिकाणी ललित साहित्यामधील प्रकार आहे व्यक्तिपरिचय. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आता जाणून घेऊया की इथे तुम्हाला वेगवेगळे उतारे दिलेले असतील. आणखीन उतारे दिल्यानंतर ते उतारे तुम्ही समजपूर्वक वाचायचे आहेत आणि वाचून झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला उतार्यावरचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर ही प्रश्न वाचून घेऊन ती समजून घेऊन त्याची उत्तरं त्या उतार्यातून शोधायची आहेत. आणखीन मग ती आपण लिहायची आहेत. तर इथे एक उतारा दिलेला आहे, त्या उतार्याचे मी वाचन करते, ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका. या ठिकाणी असा उतारा आहे हा. कराडमधील कृष्णा नदीच्या काठावरील गोळेश्वर हे छोटेसे गाव. पुतळाबाई व दादासाहेब यांचा खाशाबा हा छोट्या चनीचा मुलगा. अण्णा या टोपण नावाने ओळखला जाणारा हा मुलगा पुढे ऑलिम्पिक वीर झाला. खाशाबाचे आजोबा उत्तम कुस्तीपटू होते, तर वडिलांनीही तरुणपणात आखाड्यातील कुस्त्या गाजवल्या होत्या. वडिलांच्या तालमीत खाशाबाच्या कुस्तीचा श्री गणेशा झाला आणि त्यांचे नाते मातीशी जोडले. प्रतिस्पर्धी मल्लास चित्त कसे करायचे, मान कशी पकडायची, पट कसा काढायचा याचे धडे खाशाबांनी वडिलांकडून आत्मसात केले. त्या काळी गावागावात उरूस भरायचे. या उरुसात जत्रेत आखाडे भरत. खाशाबांनी वयाच्या 8व्या वर्षी पहिल्यांदा जत्रेतील कुस्ती जिंकली होती. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी टिळक हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. गोळेश्वर गावापासून हायस्कूल 5 किलोमीटर दूर होते. सकाळी शाळेत लवकर पोहोचण्यासाठी खाशाबा रोज चालत न जाता पळत जायचे व अंधार पडण्यापूर्वी घरी परतता यावे म्हणून पळत यायचे. पळत जाण्या येण्याच्या सवयीमुळे त्यांच्या कुस्तीतला दम चांगलाच तयार होत गेला. अनवाणी पायाने धावल्यामुळे पाय काटक बनले. पावसाळ्यात झाडाझुडपातून गुडघ्यापर्यंत चिखल तुडवत पावसाची तमा न बाळगता खाशाबांनी शिक्षण व व्यायामाची साधना केली. तर या ठिकाणी हा उतारा आपण वाचलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता इथे कृती सोडवायची आहे. तर ही कृतीमधील प्रश्न प्रथम काय आहे बघा. खाशाबा यांचे टोपण नाव काय होते. तर या ठिकाणी उतार्यातील उत्तर शोधून तुम्ही लिहायचं आहे. तर इथं उत्तर आहे की खाशाबांचे टोपण नाव होते अण्णा. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, खाशाबांनी वडिलांकडून आत्मसात केलेल्या गोष्टी कोणत्या होत्या. तर त्याचं उत्तर आहे प्रतिस्पर्धी मल्लास चित्त कसे करायचे, त्यानंतर मान कशी पकडायची आणि पट कसा काढायचा. अशा प्रकारची उत्तरं तुम्हाला इथं लिहिता येतील. त्याचप्रमाणे तिसरा प्रश्न आहे, खाशाबा रोज शाळेत चालत न जाता पळत का जायचा. तर या ठिकाणी त्याचं कारण होतं की शाळेत लवकर पोहोचता यावं याकरिता तो पळत जायचा. तर अशा पद्धतीचे तुम्ही वेगवेगळे उतारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला येतील, ते तुम्ही समजपूर्वक वाचायचे आहेत आणि त्याच्यानंतर जी काही प्रश्न विचारले ती प्रश्न समजून घेऊन त्याची उत्तरे त्या उत्तरातून शोधून तुम्ही लिहायची आहेत. तर इथं सुद्धा आता तुम्हाला जर बघायचं झालं तर समाजसुधारक असतील तर वेगवेगळे समाजसुधारक, तर त्या समाजसुधारकांची व्यक्तिचित्रे चरित्रे जी आहेत ती सुद्धा तुम्ही वाचायची आहेत, ती समजून घ्यायची आहेत. त्याप्रमाणे या ठिकाणी जर बघायला गेलो तर संत एकनाथ, संत तुकाराम महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, नंतर स्वामी विवेकानंद, अशा प्रकारचे बरेच जणांचे या ठिकाणी आपल्याला ही चरित्र आहेत, व्यक्तिचरित्रे पाहता येतील. समाजसुधारकांची सगळी माहिती आपल्याला घेता येईल. त्याप्रमाणे वाचन करून तुम्ही ह्या उतार्यावरची जे उतारे येतील त्या उतार्यावरची प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची आहेत. तर इथं झाला हा पहिला उतारा. आता दुसरा उतारा आपण पाहूया विद्यार्थ्यांनो. सक्षम बनूया. तर सक्षम बनूयामध्ये दुसरा उतारा काय आहे. तर या ठिकाणी व्यक्तिचरित्र, व्यक्तिपरिचय व व्यक्तिचरित्र यातील फरक समजून सांगा. तर आता हा फरक काय आहे ते पाहूया. तर व्यक्तिपरिचय, आता इथं व्यक्तिपरिचय म्हणजे काय. तर व्यक्तिपरिचयमध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्या व्यक्तीची माहिती आपल्याला सांगितलेली गेलेली असते. आणि व्यक्तिचरित्र म्हणजे काय. तर व्यक्तिचरित्रामध्ये त्या व्यक्तीने कोणकोणतं महान कार्य केलं याबद्दल सांगितलेले असते. तर यामधला हा दोन्हीतला असा फरक आहे, तो विद्यार्थ्यांनी समजून इथं घेतला असेलच. त्यानंतर इथे आणखीन एक पॅरेग्राफ आपल्याला दिलेला आहे, म्हणजे तो उतारा आहे. तो उतारा मी वाचते. या ठिकाणी उतारा कसा आहे पहा. इटली नावाच्या देशातलं उंच पर्वताच्या उतारावरचं विंची नावाचं एक छोटंसं गाव. एका बाजूला आर्ने नावाची खळखळ वाहणारी निळाशार पाण्याची नदी, तर दुसरीकडे मोठमोठे डोंगरा एवढे खडकच खडक
अशा सुंदर निसर्गरम्य गावात 15 एप्रिल 1452 या दिवशी पिएरो आणि कॅटोरिना यांच्या पोटी लिओनार्दी दा व्हिंची यांचा जन्म झाला. लहानपणी लिओनार्दी डोंगरदऱ्यातून मनसोक्त भटकायचा. निसर्गात राहिल्यामुळे त्याला चित्रकला, संगीत, पक्षी, प्राणी, गणित, विज्ञान आणि एकूणच निसर्ग याबद्दल खूपच कुतूहल वाटायचं. याच वयात त्याचं चित्र काढणं खूप आवडायला लागलं. त्याचे वडील "कशाला चित्रे काढतोस?" असं म्हणून त्याला कधीही रागवले नाहीत. लिओनार्दोला चित्र काढायला इतकं आवडू लागलं की तो तहान भूक विसरून जात असे. आपली चित्र खरीखुरी वाटली पाहिजेत म्हणून लिओनार्दोने नाना तऱ्हेचे प्रयोग केले. तो चक्क जंगलात फिरून पाली, सरडे, साप, वटवाघूळ असं काय काय गोळा करून आणायचा आणि घरी आल्यावर त्याचं निरीक्षण करीत बसायचा. त्याचप्रमाणे 10 ते 12 वर्षाचा असताना लिओनार्दो वडिलांबरोबर फ्लॉरेन्स शहरात राहायला आला. त्या वेळेचं फ्लॉरेन्स हे बुद्धिमंत चित्रकार, शिल्पकार, कारागीर, व्यापारी, श्रीमंत लोक आणि तत्त्वज्ञ यांचं शहर होतं. वयाच्या 14व्या वर्षापासून ते 27व्या वर्षापर्यंत लिओनार्दोनं वेरोसियो या त्या वेळच्या विख्यात चित्रकारांकडे चित्रकलेचं शिक्षण घेतलं. तर इथं हा दुसरा पॅरेग्राफ आपण वाचलेला आहे. तो तुम्ही वाचायचा आहे विद्यार्थ्यांनी, तो समजून घ्यायचा आहे आणि पुन्हा ती कृतीमध्ये त्याचे प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. तर या ठिकाणी कृती कशी करायची आहे तर एका वाक्यात उत्तरे द्यायची. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की प्रश्न पहिला आहे, व्हिंची गावच्या बाजूला खळखळ वाहणारी निळाशार पाण्याची नदी कोणती? तर तुम्ही इथं लिहायचं आहे की ही खळखळ वाहणारी नदी म्हणजे ऑर्नो नदी. तर दुसरा प्रश्न आहे, लिओनार्दो दा व्हिंची यांच्या वडिलांचे नाव. तर लिओनार्दो दा व्हिंची यांच्या वडिलांचं नाव पिएरो होतं. त्याचप्रमाणे प्रश्न तिसरा आहे, स्वमत आणि अभिव्यक्ती. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्वमत म्हणजे काय तर स्वतःचं मत तुम्ही तिथं लिहायचं आहे. तर प्रश्न कोणता आहे ते पहिला पहा. तुमच्या चित्रात हुबेहूबपणा आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल? तर तुम्हाला त्यांनी प्रश्न असा विचारलेला आहे की तुम्ही चित्र तुम्हाला खूप आवडतं काढायला. मग चित्रे तुम्ही काढून झाल्यानंतर त्या चित्रांमध्ये आणखीन काय काय बरं आपल्याला त्यामध्ये जास्त आकर्षक चित्र होण्यासाठी करता येईल याचा विचार तुम्ही करायचा आहे. आणखीन सुंदर असं चित्र कसं काढता येईल याचं जे विचार तुमच्या मनात येतात ते तुम्ही लिहून काढायचे आहेत. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हे सगळं तुम्ही कृती आहे ती समजून घ्यायची आहे आणि त्या पद्धतीने हे उतारे पूर्ण करायचे आहेत. त्याच्यानंतर आणखीन आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे उतारे बघायचं झाले तर इथं उतारे देण्यात आलेले आहेत बघा. असे उतारे आहेत, त्या उतार्यावरची ही प्रश्न दिलेली दिसतात तुम्हाला. ती प्रश्नांची उत्तरे तुम्ही सोडवायची आहेत. त्यानंतर आपल्याला चला आता सराव करूया. आता सराव करायचा आहे. तर सरावामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. तर इथे या ठिकाणी पुन्हा उतारा जो आहे त्या उतार्यावरचे पुन्हा प्रश्न विचारले गेलेले आहेत आपल्याला. तर लहानपणी लिओनार्दोला या गोष्टीबद्दल कोणत्याबद्दल कुतूहल वाटायचं? तर लिओनार्दोला कोणतं कुतूहल वाटत होतं लहानपणी? तर निसर्गाचं. उत्तर आहे त्याचं निसर्गाचं. तर दुसरा प्रश्न आहे, या चित्रकाराकडे लिओनार्दोनं चित्रकलेचं कोणत्या चित्रकाराकडे म्हणजे शिक्षण घेतलं होतं? तर या ठिकाणी त्याचं उत्तर आहे व्हेरोसिलो. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की व्हेरोसिओ या अशा पद्धतीचं त्यांनी तिथं शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे त्यांच्याकडून. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कल्पक होऊया. यामध्ये पुन्हा त्याने व्यक्तिपरिचय कसा असतो तर तुम्हाला मगाशीच मी सांगितलं व्यक्तिपरिचय आणि जी काय आहे व्यक्तीची माहिती आपण त्यामध्ये घेत असतो. तर अशा पद्धतीचं तुम्हाला पुन्हा इथं थोर व्यक्तींची जी माहिती आहे ती मिळवायची आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला खेळाडू जे आवडतात त्या खेळाडूंचं माहिती मिळवून ती संग्रहित करायची आहे. आणखीन तुम्हाला या ठिकाणी जर बघायचं झालं तर समाजसेविका ज्या असतात त्या समाजसेविकांची सुद्धा पुस्तकं तुम्ही म्हणजे ते चरित्र त्यांचं वाचायचं आहे. म्हणजे जे परिचय आहे तो आत्मचरित्र ते वाचायचं आहे. त्याचप्रमाणे शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ आहेत किंवा बरेच आणखीन शिक्षणतज्ज्ञांमध्ये मोलाची कामगिरी केलेले थोरकणी समाज म्हणजे शिक्षणतज्ज्ञ आहेत त्यांची माहितीसुद्धा तुम्ही घ्यायची आहे. त्याचप्रमाणे अनुताई वाघ यांनी म्हणजे गरीब विद्यार्थ्यांच्यासाठी कितीकणी मोलाचं काम आयुष्यभर त्यांनी केलं याचं वाचन तुम्ही करायचं आहे. त्याचबरोबर सर्वांची माहिती तुम्ही इथं या ठिकाणी थोर समाजसुधारकांची या ठिकाणी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीचं हे संग्रहित वाचन तुम्ही म्हणजे करायचं आहे. तर हे वाचन करून झाल्यानंतर जे उत्तरे तुम्हाला येतील त्यामधची प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देण्यास सोपी जातील
आणि म्हणून हे उतारे कसे होते, त्याच्यावरचे प्रश्नांची उत्तरं आपण समजपूर्वक कशी लिहायची, याचं सगळं विश्लेषण मी इथं या जे सेतू अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. याचं मार्गदर्शन आता मी तुम्हाला केलेलं आहे आणि हे सर्व विद्यार्थ्यांना समजलं असेल असं मी गृहीत धरते आणि मी येथेच थांबते. धन्यवाद.